टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। राज्यात सर्वात चर्चेत असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक येत्या 22 जून रोजी पार पडत आहे। एकंदरीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली देखील पॅनेल उभा केला गेलेला आहे आणि नेहमीप्रमाणेच म्हणजे अनेक दिवसांपासून गुरु आणि शिष्य अशी प्रसिद्ध जोडी असलेली चंद्रअण्णा तावरे आणि रंजन काका तावरे यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने सहकार बचाव शेतकरी पॅनेल यावर्षी निवडणूक लढवत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर खऱ्या अर्थाने या पॅनेलने आव्हान उभं केलेलं आहे। आपल्यासोबत कारखाने क्षेत्रात अनेक वर्षाचा अनुभव असलेले चंद्रअण्णा तावरे आणि रंजन काका तावरे आहेत। आपण चंद्रअण्णा तावरे यांच्याशी बातचीत करणार आहोत। काका, खऱ्या अर्थाने येत्या 22 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा निवडणूक पॅनेल उभा केलेला आहे। कसं आव्हान असणार आहे आपल्या या वर्षीच्या निवडणुकीसाठी? ही निवडणूक लोकशाही मार्गाने व्हावी अशी आमची अपेक्षा आहे आणि ही जी निवडणूक आहे ही शेतकऱ्यांच्या रुपयाचा धोका करणार आहे, शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय देणारी ही निवडणूक आहे। याच्यात तो शेतकरी कष्ट करतो, लावतो, त्याचं पीक घेतो, त्या ऊसाच्या भाव त्याला चांगला मिळावा ही मिळवण्यात देणारी कोण आहे हे ठरवणारी ही निवडणूक आहे। या कारखान्याचा जो कारखान्याचा कारभार आहे तो कारभार कोणाकडे सोपवावा ही ठरवणारी ही निवडणूक आहे। आणि आमच्यामध्ये आम्ही समोरच्या पाठीने जो काय 5 वर्षात जो कारभार केलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे, कारखाना कर्जबाजारी केलेला आहे असं आमचं मत आहे। एकंदरीत निवडणुकीचा कालखंड थोडाफार लांबला, परंतु का एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होत होते। परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार म्हटले की नेहमी मुख्यमंत्र्यांकडे जात होते, निवडणूक लावा लावा असं सांगत होते। कसं या गोष्टीचं कसं आपण काय सांगाल? आरोप होत आहेत या गोष्टी? बघा, आमची निवडणूक होती ते मार्च मध्ये संपलेले आहे, फेब्रुवारीमध्ये संपलेले आहे। मग एवढी निवडणूक लांबवायचं काय कारण यायचं? कुणी लांबवली? त्यांनीच लांबवली। आम्ही वेळेत निवडणुका घ्या म्हणून मुख्यमंत्र्यांना गेलो, काय चुकीचे? वेळेत निवडणुका व्हायला पाहिजे, कायदा आहे, नियम आहे, त्या नियमाप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी निवडणूक लावली म्हणजे त्यांचा काय संबंध आहे? नियमच लागले निवडणूक, ते म्हणतात मुख्यमंत्र्यांना घेतली, आम्ही गेलो नाही। काका, एकंदरीत 425 कोटीचा कारखान्यावरती कर्ज आहे असं वेळोवेळी आरोप केले जातात किंवा सांगितले जाते, परंतु असं काही नाही। काल उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणले तेव्हा त्यांना आता ते राजाचा अर्थसंकल्प त्यांनी 7-8 वेळा मांडलाय, लक्षात आलं का? आता एवढा मोठा अर्थसंकल्प मांडत असताना खालचा अर्थसंकल्प मांडायला आम्हाला आला नाही। चांगल्या आमची लढा व्हावी तर चांगल्या माणसाची व्हावी आमची भूमिका आहे। त्यांनी फार्म काढून आहे, आम्ही लढत राहावी आमची अपेक्षा आहे। लक्षात आलं का? आमचे काय आहे नाही। राष्ट्रवादी काँग्रेस, आता राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट, अजित पवार गट असं आता सद्यस्थितीत राज्यात 2 गट आहेत। कारखान्याची निवडणूक चालू आहे। याच्या अगोदरची परिस्थिती अशी होती, माळेगाव कारखान्याच्या अगोदर एकत्रित, कारण पक्ष एकत्रित असल्यामुळे ते एकत्रित होते, परंतु या वेळेस शरद पवार गट आणि अजित पवार गट असं 2 असणार आहेत। कशा पद्धतीने या निवडणुकीत आपल्याला वेगळेपण जाणवतं, कशा पद्धतीने निवडणूक होईल असेल? तेव्हा का मी काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की सगळी येईल त्याची प्रत्यंत तुम्हाला नगरीच्या काळात ते त्यांचं पॅनल उभं करणार आहेत, एकच पॅनल राहील आणि एकाला दुसऱ्या मदत करायला लागतील असा आमचा समज आहे। सर, एकंदरीत निवडणूक आता रंगतदार अवस्थेत आलेली आहे। विशेषतः कारखान्याच्या सभासदांकडे आपण असे कोणते प्रमुख मुद्दे घेऊन जाणार आहात जेणेकरून येणाऱ्या काळात सत्तेपर्यंत आपला मार्ग जाईल? हे बघा, गेल्या 2-3 वर्षात जो भाव दिलाय तो कर्ज काढतो, प्रचंड शेतकऱ्याच्या डोक्यावरती कारखान्याचं कर्ज केलं। तिथून पुढे आता जर तुम्ही सांगा मला, आता 332 रुपये दिले, त्याच्या पुढे पैसे द्यायचे झाले तर कर्ज काढल्याशिवाय पैसे नाही, आणि सभासदांच्या ठेवी घेतल्या म्हणजे त्याला व्याज दिलं ना, म्हणजे कर्जच आहे ना। कर्ज काढून जर भाव देत असतील तर कसं सांगतो? लक्षात झालं का? हे बरोबर नाही। अर्थशास्त्राला ते सांगतात आम्ही कमी व्याजात पैसे घेतले, कर्ज काढले, भाव द्यायला तुम्ही कर्ज काढता, तुझे कुठे गेली साखर?
कुठे गेला कुठे गेली बाई? याचा सुद्धा सगळ्या लोकांचा होता. मी व्यवस्थित सगळ्यात मांडणार आहोत. याचं देणं कोणाचं किती आहे, देणं किती आहे, त्याचं माल केवढ्याचं आहे, देणं कोणाचं आहे, त्यांनी किती कर्ज करून ठेवले, सगळं. अजित पवार यांच्या राजकारणाची सुरुवात खऱ्या अर्थाने छत्रपती कारखान्याच्या संचालकापदापासून झाली. खऱ्या अर्थाने कारखान्यामध्ये त्यांनी त्यावेळेस उमेदवारी अर्ज दाखल केला होता, परंतु यावर्षी माळेगावच्या निवडणुकीत कारखान्याच्या निवडणुकीसाठी त्यांनी दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून मिळते. कसं पाहता एकंदरीत हा 30-40 वर्षात पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करायची वेळ? हे बघा, त्या कारखान्याची गाड होता, तेव्हापासून त्या कारखान्याची अवस्था काय झाली कोणी केली ते तुम्हाला माहिती. ते आमच्या कारखान्याची अवस्था होऊ द्यायची नाही म्हणून आमचा प्रयत्न. येणाऱ्या 24 तारखेला निवडणुकीमध्ये कितपत खात्री वाटते की सहकार बचाव शेतकरी विजय संपादन करेल? 100% लोक आम्हाला निवडून देतील, कारण आम्ही लोकांना चांगला भाव देणं, कारखान्याचे विस्तार वाढवणं, कारखान्याचे उद्योगधंदे वाढवणं, या सगळ्या गोष्टी सभासदांच्या सहकार्यातून आम्ही केलेल्या आहेत. आपल्यासोबत रंजन काका तावडे देखील आहेत. काका, निवडणूक खऱ्या अर्थाने रंगतदार अवस्थेत आलेली आहे. कशा पद्धतीने प्रचाराची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे? आम्ही काल कार्यकर्त्यांचा मेळावा सुरुवात केलेली आहे. तत्पूर्वी आमचे सर्व लोक गावोगावी सभासदांच्या गाठी भेटी घेऊन त्यांचं मनोगत जाणून घेत आहे. आणि आता कोंबडी बैठकांची सुरुवात आजपासून चालू झालेली आहे. आणि म्हणून निश्चितपणे एकंदरीत लोकांचा कल, लोकांची मानसिकता आणि कारखान्याची असलेली अवस्था हे पाहिल्यानंतर माळेगाव कारखान्याचा शून्य सभासद या निवडणुकीत 100% आमच्या पाठीची राहील हा विश्वास. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सगळ्या आरोपाचं एकंदरीत खंडन केलेलं आहे आणि आम्हीच कशा पद्धतीने कारखाना चांगला चालू शकतो असं त्यांनी मत मांडलेलं आहे. त्यामुळे आमची सत्ता येणार असा त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. दूध का दूध, पाणी का पाणी 22 तारखेला होईलच, त्याच्याबद्दल दुमत नाही. आणि तो येणारा दिवस फार काही लांब नाही. त्यांच्या म्हणण्यावर त्यांचं खरं ठरेल का आमचं नानांचं खरं ठरेल ते आपण सर्वजण त्याचे साक्षीदार असाल. पण ती वेळोवेळी सांगतायत की माळेगाव सहकारी साखर कारखाना आता राज्यात 1 नंबर आहे. हाच मुद्दा घेऊन आम्ही लोकांच्या समोर येणार. वेळोवेळी राज्यामध्ये माळेगाव 1 नंबर हे सांगतात. छत्रपती 1 नंबर का सांगत नाही, छत्रपतीचं नाव का घेत नाही? घरचा कारखाना आहे, त्याची अवस्था काय केली यांच्याच ताब्यात होती ना काय. आणि आता तिथं जे सांगते गाडी बंद, चहा बंद, कॉफी बंद, नाश्ता बंद, जेवण बंद, ठीक आहे ना. माळेगावला तेच करणार आहे म्हणजे भत्ता बंद. इतके वर्ष कोणी अडवलं तर त्यांना थांबवायला हे करायला. CSR फंड त्यांनी सांगितलं मी CSR फंड देणार आहे, कारखान्याचं खर्च करू देणार नाही. राज्याच्या सत्तेत अनेक वर्ष आपण आहात. माळेगाव कारखान्यात तुमचीच असतात, आलटून पालटून तुमची आमची चालते. कधी माळेगाव कारखान्यानं आतापर्यंत एकदा CSR फंड आणलंय दाखवा. तसं बोलायची कठीण बोलायचा भाग. आणि म्हणून ही जी आमिषे दाखवली जातात ती प्रत्यक्षात करून दाखवा अशी आमची त्यांना विनंती आहे. माळेगाव कारखान्याचं हायस्कूल कॉलेज आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, कधी CSR फंड दिला किंवा माळेगाव कारखान्यावर कशाला CSR फंड दिलाय एवढंच त्यांनी सांगावं. काका, निवडणूक खऱ्या अर्थाने आता 20 ते 22 दिवसाचा टप्पा राहिलेला आहे. सुरुवातीला निवडणूक बिनविरोध करण्याचा काही प्रयत्न देखील झालं होतं. आपल्याला अशा पद्धतीचा ह्याच्या आधी कधी प्रस्ताव आलता का? मी परवाही सांगितलं तुम्हाला की डायरेक्ट त्यांचं आमचं काय बोलणं झालेलं नाही. आनंदची भेट झाली नाही, तुमची माझी त्यांची भेट झाली. आता खालच्या कार्यकर्त्यांकडून प्रस्ताव येतात त्यांच्याकडे सांगतात, पण त्यांना किती महत्व आहे हे तुम्हाला माहिती आहे. या तालुक्यामध्ये खालच्या कार्यकर्त्यांना काय महत्व, त्यांच्या शब्दाला काय तेव्हा त्याच्यात फार वेगळं काही नाहीये. निवडणुकी होणारच आणि आम्ही सभासदाच्या भल्यासाठी ही निवडणूक लढवणार आहोत. 24 तारखेला खात्री वाटते? 100% खात्री. 1-2%, 99% सुद्धा नाही.
100% खात्री आम्हाला माळेगाव कारखान्याचं परिवर्तन झाल्याशिवाय नाही राहणार नाही. आणि अण्णांच्या मार्गदर्शनाखालचं संचालन मूल्य त्या ठिकाणी येणार हा 1000% विश्वास देतो. नक्कीच हे होते गुरु शिष्य अशी जोडी प्रसिद्ध असलेले चंद्रअण्णा तावरे आणि रंजन काका तावरे यांनी खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढे माळेगाव साखर कारखान्यासाठी आव्हान निर्माण केलेलं आहे आणि ही निवडणूक खात्रीशीर होणार आणि 100% आमचाच विजय होणार असा देखील विश्वास चंद्रअण्णा तावरे आणि रंजन काका तावरे यांनी व्यक्त केलेला आहे. दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती.